एका चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाची जरा कल्पना करा. शाळेच्या वर्गात चर्चा सुरू आहे की मी मोठं होऊन कोण होणार. नेहमीचाच प्रश्न जो शाळेत विचारतात. अगदी तोच. तर हा एक हुशार मुलगा उभा राहतो आणि अतिशय निरागसपणे सांगतो की मी माझ्या आईवडिलांसारखा मोठा होऊन डॉक्टर बनणार आणि लोकांची समाजसेवा करणार. म्हणजे अतिशय साधा आणि प्रामाणिक असा हा विचार आहे. हो ना. पण तिथे असलेल्या त्याच्या शिक्षकांनी त्याचं हे उत्तर ऐकलं आणि त्याला एक असं वाक्य ऐकवलं ज्याने केवळ त्या एका मुलाचंच आयुष्य नाही तर पुढे जाऊन महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांचं नशीब बदललं. अच्छा, काय म्हणाले शिक्षक? ते त्याला म्हणाले की अरे डॉक्टर काय, तू सहज होशील. तुझी बुद्धिमत्ता पाहता तू कलेक्टर होण्याचं ठरव. क्या बात आहे. याच एका वाक्याने खरं तर एका परफेक्ट प्लॅनर प्रशासकाचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच. आणि आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच मुलाबद्दल म्हणजेच IAS अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याबद्दल बोलणार आहोत. बरोबर. कारण येत्या रविवारी म्हणजे 10 मे रोजी चौधरी यांचा वाढदिवस आहे. हो. आणि याच निमित्ताने पत्रकार संतोष पाटील यांचा एक उत्तम लेख नुकताच माझ्या वाचनात आला. त्यांनी चौधरींच्या या अनोख्या आणि अभिजात प्रशासकीय कारकिर्दीचा जो वेध घेतलाय ना, त्या माहितीच्या आधारे आपण आज ही चर्चा करणार आहोत. ही चर्चा खरं तर आजच्या काळात अत्यंत महत्वाची ठरते. कारण कसं आहे, आपण नेहमी प्रशासकीय लालफितीच्या कारभाराला दोष देतो. हो, ते तर नेहमीच आहे आपलं. पण जेव्हा एका वैद्यकीय डॉक्टरची विचारपद्धती प्रशासकीय व्यवस्थेचे आजार बरे करण्यासाठी वापरली जाते, तेव्हा तोच कारभार अचानक कसा धावू लागतो हे समजून घेणं खूप प्रेरणादायी आहे. अगदी. आणि या प्रवासाची सुरुवातच मुळी थक्क करणारी आहे. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळचे हे भूमिपुत्र. मला या वृत्तांतातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? त्यांचं प्लॅनिंग. त्यांनी 8वीत असतानाच आपल्या भविष्याचं इतकं अचूक नियोजन केलं होतं जे सहसा मुलं ग्रॅज्युएशन झाल्यावरही करू शकत नाहीत. बापरे, 8वीत असताना? म्हणजे काय ठरवलं होतं नक्की? त्यांचा प्लॅन अतिशय क्लिअर होता. 2008 मध्ये शासकीय महाविद्यालयातून MBBS पूर्ण करायचं. त्यानंतर UPSCच्या परीक्षा द्यायच्या. म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि मग प्रशासन. हो, पण मुख्य म्हणजे फक्त 3च प्रयत्नांची मुदत त्यांनी स्वतःला दिली होती. जर यश आलं तर पुढे जायचं, नाहीतर सरळ गावी परत यायचं आणि आईवडिलांचं हॉस्पिटल चालवायचं. हे खरंच आश्चर्यकारक आहे. प्रशासकीय सेवांच्या परीक्षांबद्दल ज्यांना माहिती आहे ना, त्यांना या निर्णयाचं गांभीर्य लगेच समजेल. हो, कारण मुलं वर्षानुवर्ष तयारी करत राहतात. अगदी बरोबर. UPSCच्या या चक्रव्यूहात विद्यार्थी 5-5, 6-6 वर्ष अडकून पडतात. उमेदीची अनेक वर्षे यात खर्च होतात. पण इथे 8वीतल्या एका मुलाने स्वतःसाठी एक लक्ष्मणरेषा आधीच आखून ठेवली होती. मला तर हे अगदी वैद्यकीय क्षेत्रातल्या ट्रायड सिस्टम सारखंच वाटतंय. ट्रायड सिस्टम म्हणजे नेमकं कसं? श्रोत्यांसाठी थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रायड ही एक वैद्यकीय संकल्पना आहे. समजा एखाद्या हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये एकाच वेळी खूप सारे पेशंट आले आणि डॉक्टर कमी आहेत. अच्छा, म्हणजे जेव्हा तातडीची परिस्थिती असते. हो, अशा वेळी डॉक्टर एक कठोर निर्णय घेतात. ते ठरवतात की कोणाची अवस्था सर्वात गंभीर आहे, कोणाला आधी वाचवायचं, कोणावर नंतर उपचार केले तरी चालतील. म्हणजे रिसोर्सेसचा अचूक वापर करणं. अगदी तेच. उपलब्ध वेळ आणि साधनसामग्रीचा अत्यंत प्रॅक्टिकल वापर करणं. डॉक्टर चौधरींनी हीच ट्रायड सिस्टम स्वतःच्या आयुष्याला लावली. बरोबर. स्वतःच्याच करिअरसाठी एवढी कठोर सिस्टम लागू करणं सोपं नसतं. आणि त्याचा रिझल्ट बघा. ते फक्त डॉक्टरच झाले नाहीत, तर 2010 मध्ये पहिल्याच प्रयत्नात IPS झाले. आणि तिथेच त्यांचा प्रवास थांबला नाहीये. IPS झाल्यानंतरही प्रशासकीय सेवेची म्हणजे IAS होण्याची त्यांची ओढ कायम होती. हो, त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. केवळ 14 महिन्यांच्या अंतरात IPS ते IAS ही मजल गाठणं हे UPSCच्या इतिहासात खूप दुर्मिळ मानलं जातं. बापरे, 14 महिने फक्त. पुन्हा यामागील त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे ती समजून घेणं जास्त गरजेचं आहे. घरात आई-वडील, भाऊ, पत्नी सगळेच डॉक्टर होते. म्हणजे एक अत्यंत सुरक्षित असं आयुष्य समोर होतंच की. अगदी सुरक्षित होतं. पण लहानपणी शिक्षकांनी दिलेला तो सल्ला त्यांनी गांभीर्याने घेतला. ध्येय हाच माझा गुरु असं मानून त्यांनी एका रुग्णाला क्लिनिकमध्ये बसून बरे करण्याऐवजी संपूर्ण समाजाचं दुखणं समजून घेण्याचा मार्ग निवडला. क्या बात है. आणि हेच डॉक्टरी तत्वज्ञान त्यांनी प्रशासनात कसं आणलं हे पाहणं आणखीनच रंजक आहे. हो, त्यांनी प्रशासनात काय काय बदल केले. जेव्हा ते नांदेडमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांच्याकडे माहूरगड रेणुकादेवी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. आता मंदिर व्यवस्थापन आणि प्रशासकीय अधिकारी यांचा संबंध तसा नेहमीच गुंतागुंतीचा असतो. हो,
पण तिथे त्यांनी कोणतीही मोठी उलथापालट केली नाही की कोणती भाषणबाजी केली नाही. त्यांनी फक्त तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि दैनंदिन व्यवहारात थोडी पारदर्शकता आणली. अच्छा, फक्त सीसीटीव्ही लावले? हो, आणि मला सांगा, फक्त सीसीटीव्ही लावल्यामुळे मंदिराचं जे उत्पन्न कागदोपत्री 5 ते 7 लाख रुपये होतं, ते थेट 80 ते 90 लाखांवर कसं काय पोचलं? पैशांचा पाऊस तर नक्कीच पडला नसेल. इथेच त्यांचं अचूक डायग्नोसिस म्हणजे निदान कामी आलं. समस्या पैशांची किंवा उत्पन्नाची नव्हतीच. भक्त पूर्वीही तेवढंच दान करत होते. मग अडचण कुठे होती? खरी समस्या व्यवस्थेतल्या छिद्रांची होती, पारदर्शकतेच्या अभावाची होती. पैसा सिस्टममधून गळत होता. त्यांनी फक्त ती गळती शोधली आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती बंद केली. म्हणजे रोगावर थेट उपाय. हो, ती नस पकडल्यामुळे जे उत्पन्न आधीपासूनच येत होतं ते आता थेट अधिकृत खात्यात जमा होऊ लागलं. यावरून एक गोष्ट लक्षात येते की ते केवळ आजाराची लक्षणे लपवण्यावर विश्वास ठेवत नाहीत, तर थेट मुळावर घाव घालतात. नक्कीच. कोल्हापूर महापालिका आयुक्तपदाची त्यांची कारकीर्द तर या लाल फितीच्या कारभाराचं जणू थेट पोस्टमॉर्टमच होतं. तिथे त्यांनी काय विशेष केलं? महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आयुक्ताने स्वतःसाठी बायोमेट्रिक हजेरीची सिस्टीम लावली. अरे वाह! जेव्हा बॉस स्वतः नियम पाळतो तेव्हा खालच्या यंत्रणेला आपोआप संदेश जातो की आता जुने दिवस संपले आहेत. हो, पण इथे ना मला खरोखरच एक शंका आहे. म्हणजे आपण या गोष्टीचं कौतुक करतोय हे ठीक आहे, पण सकाळी 8 वाजताच प्रभागात फिरती सुरू करणं, अधिकाऱ्यांवर सेल्फी विथ वर्कची सक्ती करणं. सेल्फी विथ वर्क. हो, म्हणजे तुम्ही साईटवर आहात ना, मग तिथून काम करतानाचा सेल्फी काढून पाठवा. आणि समजा गटारीच्या कामात शंका आली तर अधिकाऱ्याला बाजूला उभं करून आयुक्ताने स्वतः हातात टेप घेऊन मोजमाप करणं. हे ऐकायला खूप सिंघम स्टाईल वाटतं खरे. हो ना, मला तेच म्हणायचंय. एखाद्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्याने स्वतः टेप घेऊन मोजमाप करणं हे एक प्रकारचं मायक्रो मॅनेजमेंट नाही का वाटत? हाताखालच्या अधिकाऱ्यांमध्ये यामुळे असुरक्षितता नाही का निर्माण होणार? हां, खूप प्रॅक्टिकल प्रश्न विचारला तुम्ही. वरवर पाहता हे मायक्रो मॅनेजमेंट वाटू शकतं. पण प्रशासकीय व्यवस्थेतला एक मोठा आजार असतो, ज्याला आपण टुरिस्ट मेंटॅलिटी किंवा पर्यटकाची मानसिकता म्हणू शकतो. टुरिस्ट मेंटॅलिटी म्हणजे ते बदल्याहून येतात ते का? अगदी तेच. अनेक अधिकारी बदल्याहून येतात, 2-3 वर्ष राहतात, मस्त सरकारी गाडी आणि बंगल्याचा आनंद घेतात आणि पुढच्या बदलीच्या ठिकाणी निघून जातात. शहराशी त्यांना काही देणं घेणं नसतं. बरोबर आहे. हे खूप ठिकाणी बघायला मिळतं. डॉ. चौधरी यांना हीच पर्यटकाशी भूमिका मोडून काढायची होती. पण तरीही जर साहेब स्वतः टेप घेऊन मोजत असतील तर त्या खालच्या इंजिनियरला वाटणार नाही का की माझ्यावर साहेबांचा विश्वासच नाहीये? त्यांनी कोणालाही तडकाफडकी निलंबित करून मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न केला नाही. अच्छा, म्हणजे त्यांनी फक्त कामावर लक्ष केंद्रित केलं. हो, त्यांनी एकच गोष्ट केली, हे शहर आपलं आहे आणि आपण इथे काम करण्यासाठी आलो आहोत, ही भावना रुजवली. कामचुकारांना त्यांनी वटणीवर आणलंच, पण त्याचवेळी ज्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतल्या अधिकाऱ्यांमध्ये खरोखर गुणवत्ता होती त्यांना योग्य पदांवर आणून संधी दिली. म्हणजेच फक्त आजारी पेशी नष्ट करण्यावर भर न देता त्यांनी शरीरातल्या निरोगी पेशींना बळ देण्याचं काम केलं थोडक्यात. अगदी परफेक्ट. आणि तुम्ही मगाशी ज्या सेल्फी विथ वर्क्सबद्दल विचारलत ना, त्याचा उद्देश अधिकाऱ्यांवर पाळत ठेवणे हा नव्हताच. मग त्यामागे काय लॉजिक होतं? सरकारी कार्यालयात एक नेहमीचं छापील उत्तर असतं बघा, साहेब दौऱ्यावर आहेत किंवा साहेब कोर्टात गेलेत. हो, हे तर प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये ऐकायला मिळतं. याच खोट्या उत्तरांना चाप लावण्यासाठी ती सिस्टीम होती. त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना झाला. आणि विश्वासाचा जो मुद्दा तुम्ही मांडलात ना, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या नगररचना विभागात 3000 फाईलचा ढिगारा पडला होता. बापरे, 3000 फाईल्स. हो, डॉक्टर चौधरी यांनी तिथे फक्त आदेश दिले नाहीत, तर ते स्वतः अधिकाऱ्यांसोबत सलग 72 तास रात्रंदिवस तिथे बसले आणि त्यांनी तो ढिगारा निकाली काढला. 72 तास सलग, हे खरंच खाईट आहे. जेव्हा लीडर स्वतः तुमच्यासोबत रात्रंदिवस काम करतो ना, तेव्हा खालच्या अधिकाऱ्यांचा इगो दुखावत नाही, तर त्यांना प्रेरणा मिळते. स्वतःच्या आयुष्यात अचूक नियोजन केल्यानंतर तीच शिस्त एका विस्कळीत सरकारी यंत्रणेत कशी रुजवायची हा प्रवास इथे उलगडतो. नक्कीच. कोल्हापूर आणि नांदेडमध्ये त्यांनी दाखवून दिलं की ते सिस्टमला शिस्त लावू शकतात. पण या प्रशासकीय तत्परतेची खरी आणि सर्वात मोठी परीक्षा पुढे होणार होती. ती म्हणजे सांगलीत आलेलं जीवन मरणाचं संकट. मार्च 2020चा तो काळ, जेव्हा करोनाने नुकतीच देशात एंट्री केली होती आणि कोणालाच या आजाराबद्दल काहीही माहिती नव्हती. हो, ती वेळच तशी भयानक होती.
मार्च 2020 मध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आणि पाहता पाहता काही दिवसांतच हा आकडा 25 वर गेला. तो सांगली पॅटर्न जो खूप गाजला तोच ना? हो, तोच. संपूर्ण जिल्हा रेड झोनमध्ये गेला होता. लोकांच्या मनात प्रचंड भीती होती. तेव्हा डॉक्टर चौधरी हे सांगलीचे जिल्हाधिकारी होते. तिथे त्यांनी जे काम केलं ते कोणत्याही मेडिकल जर्नलमध्ये केस स्टडी म्हणून शिकवलं जावं. त्यांनी नक्की काय उपाययोजना केल्या तिथे? त्यांनी तात्काळ डिस्ट्रिक्ट रॅपिड ॲक्शन टीम बनवली. पहिल्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील 53 जवळचे लोक आणि तब्बल 436 लांबच्या संपर्कातील लोक त्यांनी अक्षरशः शोधून काढले. म्हणजे एवढ्या बारकाईने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं? हो, आणि 1 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे कंटेनमेंट झोन आणि त्याला लागून असलेला परिसर बफर झोन म्हणून सील केला. तब्बल 7,631 लोकांची रोज वैद्यकीय तपासणी सुरू केली त्यांनी. बापरे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तपासणी. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त 10 दिवसात 42 व्हेंटिलेटर्स उभे केले होते. 1 मिनिट, मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. मार्च 2020 मध्ये संपूर्ण जगात पुरवठा साखळी ठप्प पडली होती, औषधं मिळत नव्हती. अशा वेळी एका सरकारी अधिकाऱ्याने फक्त 10 दिवसात 42 व्हेंटिलेटर्स आणले कसे? हो, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण सरकारी कामात तर टेंडर काढणे, फायलींवर सह्या घेणे यातच महिने जातात. अगदी तेच. मग हे कसं शक्य झालं? इथेच एका सामान्य प्रशासकात आणि एका विजनरी प्रशासकातला फरक दिसतो. डॉक्टर चौधरी यांना याआधी सांगलीच्या महापुराच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आला होता. अच्छा, म्हणजे तो अनुभव इथे कामी आला? हो, संकटाच्या वेळी नेहमीचे नियम बाजूला ठेवून डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या विशेषाधिकारांचा वापर कसा करायचा हे त्यांना माहीत होतं. त्यांनी लाल फिटीच्या कारभाराची वाट न पाहता थेट कंपन्यांशी संपर्क साधला, स्थानिक देणगीदारांना एकत्र केलं आणि या आपत्कालीन अधिकारांचा वापर करून खरेदी केली. खरंच, इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने नोंदवावीशी वाटतेय. या संकटाच्या काळात त्यांच्यातील डॉक्टर आणि कलेक्टर या दोन्ही भूमिकांचा एक अत्यंत दुर्मिळ संगम पाहायला मिळाला आपल्याला. हो ना, ते रस्त्यावर उतरून काम करत होते. अगदी. जेव्हा इतर अनेक ठिकाणच्या प्रशासनातले लोक गोंधळलेले होते, तेव्हा सांगलीत रस्त्यावर उतरून लोकांना थेट घरात बसा असं ठणकावून सांगणारे ते देशातील मोजक्या सनदी अधिकाऱ्यांपैकी एक होते. आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे काय आणि व्हायरसची साखळी तोडणं किती महत्वाचं आहे हे एका डॉक्टरला जेवढं समजतं ना, तेवढं इतर कोणालाच समजू शकत नाही. अगदी बरोबर. पण केवळ वैद्यकीय ज्ञान असून चालत नाही. हाताखालच्या प्रत्येक अधिकाऱ्याची क्षमता ओळखून त्यांच्याकडून जीव धोक्यात घालून काम काढून घेण्याचं जे संघटन कौशल्य लागतं ते त्यांच्याकडे होतं. संकटे हाताळणे आणि पायाभूत शिस्त लावणे यात ते तरबेज आहेत, हे तर स्पष्टच होतंय. पण त्यांचा हा प्रवास तिथेच थांबत नाही. पुढे त्यांनी काय केलं? संकटाच्या वेळी उत्तम काम करणं वेगळं, पण संकटाची वेळच येऊ नये अशी यंत्रणा बनवणं वेगळं. आणि याचं उत्तर आपल्याला त्यांच्या नागपूरच्या कारकिर्दीत मिळतं. 2023 ते 26 या काळात जेव्हा ते नागपूर महापालिकेचे आयुक्त होते, तेव्हा त्यांनी पौरजन हिताय या ध्येयवाक्याखाली प्रशासन चालवलं. अच्छा, तिथे त्यांनी अभय योजना आणली होती ना? हो, तीच, ज्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणी बिलाच्या व्याजात नागरिकांना तब्बल 80% सूट दिली गेली. कारण त्यांना माहीत होतं की व्याजाच्या ओझ्यामुळे लोक मुद्दलही भरत नाहीत. सूट दिली की लोक स्वतःहून पुढे येतील आणि महापालिकेच्या तिजोरीत पैसा जमा होईल. हे एक प्रकारचं प्रशासकीय सायकोलॉजीचं उत्तम उदाहरण आहे. हो, आणि त्यांनी केवळ आर्थिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं नाही, तर त्यांनी शहराच्या भविष्याचंही प्लॅनिंग केलं. नागपूर सिटीसाठी त्यांनी जो इलेक्ट्रिक व्हेकल रेडिनेस प्लॅन तयार केला तो खूपच नाविन्यपूर्ण आहे. ईव्ही रेडिनेस प्लॅन म्हणजे काय उद्दिष्ट होतं त्याचं? 2027 पर्यंत शहरातील 40% नवीन वाहनं नोंदणी ई वाहनांची असावी, हे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं. इतकंच नाही तर नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असणारा AI मित्रा हा चॅटबॉट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टॅक्स सिस्टीम त्यांनी आणली. क्या बात आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातून मध्यस्थांची साखळीच नष्ट होते. अगदी. आपण मगाशी जे वैद्यकीय उदाहरण दिलं होतं ना, त्यावरून मला एक गोष्ट सुचतीये. हा सगळा प्रवास म्हणजे एखाद्या जुन्या स्टेथोस्कोपवरून थेट प्रगत MRI मशीनकडे गेल्यासारखा आहे. अरे वा, हे थोडं सविस्तर सांगाल का? म्हणजे बघा, सुरुवातीला कोल्हापूरमध्ये असताना ते स्वतः प्रभागात जाऊन मोजमाप करत होते. हा झाला जुना स्टेथोस्कोप, जो फक्त वरवरचे ठोके ऐकतो, म्हणजे स्वतः रस्त्यावर उतरून काम बघणे. बरोबर. पण नागपूरमध्ये त्यांनी जे AI आणि ई ऑफिस आणलं
तो थेट प्रशासनाचा MRI आहे. तो सिस्टमच्या आतला आजार म्हणजेच भ्रष्टाचार आणि लाल फितीचा कारभार कुठल्याही अधिकाऱ्याच्या मध्यस्थीशिवाय थेट स्क्रीनवर आणतो. तंत्रज्ञानामुळे लाल फितीचा कारभार आपोआपच बायपास होतोय. हे अत्यंत समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. डॉक्टर चौधरी यांच्या नावाचा अर्थच सतत नाविन्याचा शोध घेणारा असा आहे. आणि त्यांचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन नेहमी असा राहिलाय की माझे बदली झाल्यानंतर मी गेल्यावरीतली घडी पुन्हा विस्कटू नये. हो, हे खूप महत्वाचं आहे, कारण साहेब गेले की सगळं परत पहिल्यासारखं होतं. अगदी तेच होऊ नये म्हणूनच त्यांनी ऑफिस आणि डिजिटल सेवांचा पाया इतका भक्कम केला आहे की ती व्यवस्था व्यक्तीवर अवलंबून न राहता सिस्टम म्हणून स्वयंचलितपणे चालू राहील. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी शहरांचं फ्युचर प्रूफिंग केलं आहे. आणि म्हणूनच आता मार्च 2026 पासून ते PMRDA म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. हो, पुणे रिंग रोड आणि हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना ते गती देत आहेत. तर मग आजच्या या संपूर्ण चर्चेचा अन्वयार्थ काय काढायचा? डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या या प्रवासातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की प्रशासकीय सुधारणांसाठी नेहमी आरडाओरडा करण्याची किंवा अधिकाऱ्यांच्या बदल्या करून दहशत निर्माण करण्याची गरज नसते. हो ना. जर एखाद्या नेत्याने स्वतःसाठी वेळेचे आणि कामाचे कठोर नियम लावून घेतले, जसं आयुक्तांनी स्वतःसाठी पहिलं बायोमेट्रिक लावलं होतं, तर संपूर्ण यंत्रणा आपोआप कासवगती सोडून धावू लागते. आणि म्हणूनच संतोष पाटील यांनी घेतलेला हा आढावा खूप महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही क्षेत्रात असलेल्या व्यक्तीसाठी डॉक्टर चौधरी यांचं परफेक्ट प्लॅनिंग, तंत्रज्ञानाचा वापर आणि ध्येय हाच गुरु मांडण्याची वृत्ती ही अत्यंत मोलाची शिकवण आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता श्रोत्यांसाठी मला एका वेगळ्याच विचारासोबत थांबायचं आहे. कोणता विचार? आपण सुरुवातीला पाहिलं होतं की एका वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या प्रशासकाचा डायग्नॉस्टिक दृष्टिकोन एखादं शहर आणि तिथल्या प्रशासकीय समस्यांना इतक्या प्रभावीपणे बरं करू शकतो. हां, अगदी प्रभावीपणे. तर मग आपल्या देशातील संपूर्ण शासन आणि प्रशासन व्यवस्थाच आजारी पडल्यावर इलाज करण्यापेक्षा शहरांचे प्रश्न आधीच ओळखून एखाद्या प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसारखी म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर सारखी का चालवली जाऊ नये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.